खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया। उसमें से 12 कलेक्टर महाराष्ट्र के। मैंने आज सुबह उन पर बात की है, जिसे पे ये बहुत गंभीर बात है। तो चुनाव आयोग हमसे उस बारे में एविडेंस मांग रही है कि गृह मंत्री ने डीएम और कलेक्टर से कैसे बात की, कब बात की, उसका एविडेंस हमसे मांग रही है। एविडेंस। जयराम रमेश एक जिम्मेदार नेता है, सांसद है। जब उनकी जैसी व्यक्ति कोई बात करती है तो जिम्मेदारी से बात करती है, जानकारी के साथ बात करती है। लेकिन अब एविडेंस कौन मांग रहा है? चुनाव आयोग। अमित शहानी जे फोन केले आहे ते कलेक्टरना त्यात महाराष्ट्रातले 12 कलेक्टर आहेत, जिथे भाजपला हरण्याची भीती आहे। ज्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला हरण्याची भीती आहे किंवा जे काठावर किंवा घासून ज्याला निवडणुका होतील 2-5 हजार 20,000, त्या ठिकाणी गृह मंत्रालयाकडून फोन गेलेले आहेत। ही माझी पक्की माहिती आहे। जयराम रमेश जे 150 लोकसभा मतदारसंघाची भाषा करतात, त्यातले 12 मतदारसंघ हे महाराष्ट्रातले। राउत साहब, एक सवाल ये है कि बयान आया है कि विपक्ष यानी कि इंडिया गठबंधन एक टूल किट बनाकर प्रोपेगेंडा फैला रहा है इलेक्शन कमीशन को लेकर, काउंटिंग को लेकर, या बीजेपी की हार। बीजेपी हार रही है। कल पीयूष गोयल को मुंबई में कल रुकना है। मुंबई में अपनी नहीं, पूरे महाराष्ट्र में बीजेपी की हार देखने के लिए। बीजेपी लड्डू बनवा रही है भारी संख्या में, कहीं ना कहीं। अरे लड्डू बनाओ, हलवा बनाओ, बासुंदी बनाइए, संदेश मिठाई बांटो, हाँ, रगड़ा पैटीज बांटो, फाफड़ा बांटो, कल लेके आइए, लोग जश्न मनाएंगे आपकी हार का। राउत साहेब एक प्रश्न होता। राउत साहेब एक प्रश्न आहे सर, एक प्रश्न आहे। एक्झिट पोल म्हणतो आहेत की एनडीएचं सरकार येईल, स्पष्ट बहुमत मिळेल। अशा वेळेस जर तुम्ही दावा करतात इंडिया आघाडीचं सरकार येईल, तर आता तरी पंतप्रधान कोण होणार या बाबतीत काही एकवाक्यता झाली आहे का? इंडिया आघाडीचं काही ठरलंय का? भाजपचं ठरलंय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी ते नाही होते, नाही, मी सांगतोय ते प्रधानमंत्री होत नाही। आम्ही सांगतोय नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 4 नंतर भूतपूर्व झालेले असते। नरेंद्र मोदी हे भूतपूर्व होतील उद्या, आणि इंडिया आघाडी 24 तासामध्ये आपला पंतप्रधान निवडेल। 24 तासात आम्हाला काही अडचण नाही। सहमती झाली आहे, आमच्यामध्ये सगळ्या विषयांवर चर्चा झालेल्या आहेत। आमचा निर्णय पक्का आहे, आम्हाला काही अडचण नाही। निकाल संपल्यावर 24 तासामध्ये इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता हा दिल्लीत पोहोचेल आणि 24 तासामध्ये आम्ही निर्णय घेऊ। देखिए, पीएम पद के लिए हमारे गठबंधन में कोई मतभेद नहीं है। चर्चा जरूर होती है, कोई मतभेद नहीं है। कल शाम को पूरे नतीजे आने के बाद जब इंडिया गठबंधन की विजय की घोषणा हो जाएगी तो 24 घंटे में हमारा प्रधानमंत्री का चेहरा सामने आ जाएगा। अब देख लीजिए। लेकिन आप ये दावे के साथ कह सकते हैं कि नरेंद्र मोदी फिर से नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं हो रहे। चाहे कल से वो दिल्ली में बैठकर अपने कार्यकाल के अगले 100 दिन का एक कार्यक्रम बना रहे हैं, पहले कभी नहीं बनाया, ना 2014 में, ना 2019 में। ये डर की ये डर है, हार की भय है। भ्रमिष्ठ बन गए सब लोग, ये भ्रम में है। कल से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतपूर्व प्रधानमंत्री होने जा रहे हैं। 1996 मध्ये जो एच देवेगौडाचा जो कोणाचा एच देवेगौडांना पंतप्रधान करण्याचा जो मग आता परत देवगौडांना करायचं म्हणताय का तुम्ही? इंडिया आघाडी सरकार देशाला 5 वर्ष स्थिर सरकार आणि स्थिर पंतप्रधान देईल आणि पंतप्रधान एकच असेल। तर इंडिया आघाडी सरकार देशाला स्थिर पंतप्रधान देईल आणि पंतप्रधान एकच असेल। उद्या मोदी भूतपूर्व होतील असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे।
इंडिया आघाडी 24 तासामध्ये आपला पंतप्रधान निवडेल, संध्याकाळी इंडियाचा विजय झालेला असेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे आणि उद्याच्या निकालानंतर मोदी हे भूतपूर्व पंतप्रधान झालेले असतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा टीका केलेली आहे। अमित शहा यांनी अनेक ठिकाणी फोन केलेले आहेत, निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना सुद्धा त्यांनी असं टीका करताना म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंवरती निवडणूक आयोगानं जी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे। तर इंडिया आघाडी मात्र 24 तासामध्ये पंतप्रधान निवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। उद्या संध्याकाळी इंडियाचा विजय झालेला असेल असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। उद्या मोदी भूतपूर्व झालेले असतील असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे।